मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जे काही खातो त्याचं रूपांतर फक्त ऊर्जेत न होता पोटावर किंवा कमरेवर चरबीच्या थरांमध्ये का होतं? काय फॅट हे खरंच आपल्या शरीरासाठी विलन आहे का, की ते आपल्या जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे? अनेक जण फॅट कमी करण्यासाठी धडपडतात, पण फॅट शरीरामध्ये का साठतं हेच कोणाला माहित नसतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॅट म्हणजे चरबीचे संपूर्ण शास्त्र अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी हे समजून घेऊया की फॅट म्हणजे नक्की काय. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर फॅट म्हणजे शरीरासाठी साठवून ठेवलेली बँक बॅलन्स सारखी ऊर्जा आहे. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतो तेव्हा आपलं शरीर ती ऊर्जा वाया घालवत नाही, तर भविष्य काळासाठी आपत्कालीन स्थितीसाठी शरीर ती ऊर्जा ऍडिपोज टिश्यू मध्ये साठवून ठेवते, ज्याला आपण चरबी म्हणतो. म्हणजे फॅट हे तुमच्या शरीराचं बॅटरी बॅकअप आहे. पण मग शरीर इतकी चरबी का साठवतं याचं मूळ आपल्या पूर्वजांच्या काळात आहे. पूर्वीच्या काळी अन्नाची शाश्वती नव्हती. शिकार मिळाली तर जेवण मिळायचं, नाहीतर अनेक दिवस उपाशी राहावं लागायचं. अशा वेळी शरीरातील साठवलेली चरबी कामाला यायची. आजच्या काळात अन्न तर मुबलक आहे, पण आपली शारीरिक हालचाल कमी झाली आहे. परिणामी डिपॉझिट वाढत गेलं आणि विड्रॉल मात्र शून्य झालं. आता थोडं सायंटिफिक पण महत्वाचं कारण पाहूया, ते म्हणजे इन्सुलिन हार्मोन. जेव्हा आपण साखर किंवा मैद्यासारखे पदार्थ खातो तेव्हा रक्तात साखर वाढते. ही साखर पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी शरीर इन्सुलिन सोडतं. पण जर पेशींना ऊर्जेची गरज नसेल तर हेच इन्सुलिन त्या साखरेला थेट फॅट सेल मध्ये पाठवतं. थोडक्यात जितकं जास्त इन्सुलिन स्पाइक तितकी जास्त चरबी साठवण्याची शक्यता. हे लक्षात घ्या की सर्व चरबी सारखी नसते. आपल्या शरीरात दोन प्रकारचे फॅट प्रामुख्याने असते. एक म्हणजे सबक्युटेनियस फॅट, जे त्वचेच्या खाली असतं आणि आपल्याला दिसतं. पोटावरची त्वचा ओढल्यावर जी चरबी हाताला लागते तिला सबक्युटेनियस फॅट म्हणतात. दुसरं आणि सर्वात घातक म्हणजे विसरल फॅट, जे शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या म्हणजे यकृत, हृदयाभोवती साठतं. हेच विसरल फॅट डायबिटीज आणि हृदय विकाराला निमंत्रण देतं. मग यावर उपाय काय? सोपं आहे. तुमच्या शरीराला फॅट स्टोरेज मोड मधून काढून फॅट बर्निंग मोड मध्ये टाकावं लागेल. यासाठी हाय प्रोटीन डाएट, फायबर युक्त आहार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्नायू तयार करता तेव्हा तुमचं शरीर विश्रांती घेतानाही जास्त कॅलरीज जाळतं. तर मित्रांनो, फॅट हे तुमचं शत्रू नाही, तर ते चुकीच्या जीवनशैलीचं फळ आहे. योग्य आहार आणि व्यायामाने तुम्ही हे चक्र नक्कीच तोडू शकता.